नमस्कार. कोल्हापूर ब्रेकिंग मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी आता प्रभाग क्रमांक 7 मध्ये आलेलो आहे. प्रभाग क्रमांक 7 मध्ये एक लक्षवेधी लढत होत आहे. आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर आणि विजय साळोखे सरदार यांच्यातील ही लक्षवेधक लढत होत आहे. संपूर्ण कोल्हापूर शहराचं या लढतीकडे लक्ष लागून राहिलेलं आहे. आता मी विजय साळोखे सरदार यांच्याशी चर्चा करणार आहे. निवडणूक लढवण्यामागची त्यांची भूमिका काय आहे हे आपण जाणून घेऊया. नमस्कार साहेब. नमस्कार. तुम्ही निवडणुकीच्या रिंगणात उतरलेला आहात. समोर मोठी ताकद आहे. आमदार पुत्र ऋतुराज क्षीरसागर आहेत. काय सांगाल याबद्दल? ताकद का आम्हीच आमदार केले त्यासनी. ताकद कसली असते? ते पण एक नागरिकच आहे. मी मॅच खेळताना पुढची व्यक्ती कोण आहे त्याचा मी विचार करत नाही. आम्ही पण सेवकच आहोत. त्यामुळे ताकद बेकत काय नाही. कोणती भूमिका घेऊन या निवडणुकीला तुम्ही सामोरं जात आहे? सर्वात महत्वाची भूमिका म्हणजे गेली आता 20 वर्षाची जनतेवर आरोप चाललेत की पैसे घेऊन मतदान करतात, पैसे घेऊन मतदान करतात. ते मला दाखवायसाठी की बाबा माझी जनता निस्वार्थानं मतदान करते. जसा निस्वार्थानं उमेदवार असेल तसा निस्वार्थानं पण ती मतदान करते. तो मला इतिहास घडवायसाठी मी ते उभारलेला आहे. माझ्या जनतेचा कलंक पुसायसाठी. मी पण 2 वेळा नगरसेवक होतो, स्टँडिंग चेअरमन होतो साहेब. आम्ही पण पद भोगलीत. 2दा फुकट निवडून आले आणि आम्ही फुकट कामं केले. चॅलेंज देऊन सांगतो ना, आम्ही नगरसेवक स्टँडिंग चेअरमन असताना सांगतो ना, कुठलाही विचारा, कॉन्ट्रॅक्टर असून दे किंवा जनता असून दे, नागरिक असून दे, हे कोणी मी कोणाला त्रास दिला का, कोणाला रुपयाची अपेक्षा केली का, कोणाला पोट उठलो, विरोधक जरी असला तर विजय सातांना निस्वार्थानंच काम केलं. तुम्ही ज्यावेळी नगरसेवक पद भूषवत होता त्यावेळेचा काळ वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. असं कोण म्हणते? त्यावेळी त्यावेळीची माणसं आहेत आताची ती 2 डोळे 2 कान 2 पाय. तुमचा गैरसमज आहे हो. माझं म्हणणं काय कारण म्हणून मी आता दाखवून द्यायला नाही ना. मी आता माझी जनतेनेच हातात इलेक्शन घेतल्या. आतापर्यंत मी आता या इलेक्शनला फॉर्म भरण्यापासून आजच्या शेवटच्या क्षणापर्यंत माझं आता 24 ते 25 हजार रुपये संपले. 10,000 पॉम्पलेटला गेल्यात, 5,000 माझं फॉर्मला गेलेलं होतं. ते पण माझ्या गरीब कार्यकर्ता होता, ऐकायचं नाही. त्यानेच मला 5,000 गडिंग्लजचा होता. त्याची माझी ओळख नाही, पाळख नाही. माझे व्हिडिओ बघून त्या बिचाऱ्यानं मला नको म्हणलो. माझ्या देवापाशी ठेवून गेला. मी कुणाकडेही मला लई जणांनी ऑफर दिली. मी म्हणलो आज नको आहे. तुम्हाला जर माझ्यावर प्रेम असेल, माझ्या आदर असेल तर तुम्ही मतामध्ये करा. माझ्यासाठी मतासाठी जाता. मला काय खर्च आहे तेव्हा आहे तो माझा. आता मी सांगितलं की 25,000 आतापर्यंत खर्च झाला माझा. पोरं चहा देतात, पाणी त्याचं तेच करतात, त्यांचं पेट्रोल घालतात. आज आपल्या मायासाठी म्हणून एकदा डोळ्यात पाणी आलं. वाईट वाटले की आज आपल्यासाठी कोल्हापूर जिल्हा असून ती बाहेरची लोक माझ्यावर, परदेशातली पण माझे विद्यार्थी गेलेले माझ्यावर प्रेम करायला लागले. सर आम्ही आहे तुमच्याकडे, काय म्हणाल ते मागा. हेच मिळवले, हीच संपत्ती मिळवली साहेब. आता एकंदरीतच आता प्रभागात आता मी जर फिरलो तर अटीतटीची लढत म्हणून या लढतीकडे पाहिलं जातं. तर यात जर तुम्ही विन झाला इतिहास घडेल. बघा इतिहास घडवायचा का नाही घडवायचा जनतेच्या हातात आहे. मी जेवढा स्पर्धेत उतरतो विजयासाठीच मी उतरतोय. आणि मी जर चुकीचं वागत असेल, चुकीचा कारभार केला असेल तर मी जनतेला सांगते ना. मी जे केलं ती जनतेची सेवा केला. मग ओनली सेवा नो मला. जनसेवा हीच ईश्वर सेवा आहे. माझ्या आईबाने मला हे शिकवले आणि ते मी केले. तुम्ही बघितले. मी नगरसेवक स्टँडिंग चेअरमन असताना आजपर्यंत मी हजारो पोरं खेळामध्ये तयार केली. कोणाकडे कधी अपेक्षाच केली नाही. त्यामुळे मला वाटणंच की माझी जनता आणि माझी जनता खरोखर ही कोल्हापूर आहे. डोक्यावर पण घेते आणि खाली पण घेते. हा या कोल्हापूर हे शाहूनगरीचं वैशिष्ट्य आहे. आणि मी छत्रपती शाहू महाराज आणि शिवाय मनाचा मावळा आहे. मी बोलतोय तेच करतोय. तुम्ही तुमच्या नगरसेवक पदाच्या कारकिर्दीत किंवा स्टँडिंग चेअरमन होता तुम्ही, त्या कारकिर्दीत केलेली लक्षवेधक अशी कामगिरी काय काय केलं नाही तुम्हाला सांगतो. स्वतःच्या कुट्ट्यावतीची रानं असून आम्ही रेड झोनचा ठराव करून दाखवला. त्यावेळा आम्ही पण जाधववाडी कदमवाडीत आमची रानं आहेत. आम्ही वडिलांचीच आमची शेती आहे. आम्ही शेतकऱ्याचं, आम्ही पण शेतकऱ्याचं पोरग. त्यानंतर सगळ्या महापुरुष स्पर्धा बिर्धा घेतल्या. हॉकी स्टेडियमसाठी तुमच्या सगळ्यांच्या सहकार्याने हॉकी स्टेडियम जे आपल्याला मिळालं नाही ते पुढच्या पिढीला मिळावं. आम्हाला आमिषी दाखवली, सगळं केलं. पण आम्ही हे केलं नाही ना. कधी वाईट पैशाला हात लावला नाही. हा इतिहास आहे की काय केलं नाही. राज्यात नंबर घेतला संत गाडगे महाराज अभियान. 5 लाख बक्षीस घेतले. हा आणि काय करायचं. बाबूराव पेंटरांचं ऐतिहासिक ते करून दाखवलं. जी माणसं शाहू महाराजांच्या काही गोष्टी होत्या त्या टिकवायचा प्रयत्न केला.
ज्या वर्षांची महापुरुषांची पुतळे बी ते स्वच्छ बिच्छ सगळ्या गोष्टी, आणि हे पुढे मी हेच करणार आहे. आपल्या बागा बेगा रंकाळा महोत्सव बित्सव किती आनंद लुटत होतो गॅदरिंग मध्ये, अधिकारी नगरशो खेळीमेळीचं वातावरण होतं. बजेट कमी असून पण आम्ही एवढं करत होतो. आज एवढं बजेट म्हणतात, एवढा पैसा आला तेवढा पैसा आला, एवढी प्रॉब्लेम काय आहे? एवढी विकास कामं केले म्हणतात. आता मंत्री संत्री येऊन इथं भाषण ठोकतात, आश्वासन देतात. अहो गेली कित्येक गोष्टी तुम्ही हेच करताय. साधा तुम्हाला कुंड पण करा येणार, पार्किंग नाही, फेरीवाल्यांचं नियोजन नाही. काय आहे कोल्हापुरात? जाता इथं ठोकत्यात भाषण, जनता पण कशी ऐकून घेते आहे मला काय जनतेच काय कळणार, का आवाज उठवत नाही? सगळे तुम्ही रस्ते बिस्ते तुम्हीच ओरडताय. आज माझ्या व्यायामशाळा बिळा क्रीडांगण टँक बिंग बघा, महापालिकेची किती अवस्था वाईट आहे का नाही सांगा? पुन्हा जर नागरिकांनी संधी जर दिली हेच करणार नगरसेवक मी सेवकच आहोत. हा तर कोल्हापूरसाठी किंवा ह्या प्रभागासाठी काय विजन आहे का? ते सांगतो ना, हे जे पहिले कोल्हापूर माझं सुंदर व्हावं, मला पण माझ्या शाहूनगरी शाहू महाराजांचा अभिमान आहे. कोल्हापूरसाठी जन्म झालाय, आम्ही देवापाशी हेच म्हणते की आमचा जन्म इथे दिला, आम्हाला आनंद आहे. आजची परिस्थिती जर बघितली आणि आता महापालिकेची जी परिस्थिती, ते सगळं परत तयार करायचा प्रयत्न करणार. मग व्यायामशाळा असू दे, दवाखाना, त्यानंतर क्रीडांगण म्हणा, बंदे उत्पन्नाची तर एवढी साधन आहेत महापालिका, फळा बिळा ही अजून किती ठिकाणी फळं लागले नाही. मंडई आहे, पार्किंगची सोय आहे, बघा ना सगळ्या गोष्टी. आणि करायची हे महापालिकेच्या बजेटमधनं आम्ही करू शकतो. शासनाचे काम पण महापालिकेचं उत्पन्न आहे ना ते, आणि पहिलं आम्ही तेच करत होतो, ते करायचा पहिला प्रयत्न करणार. कोल्हापूर आणि भागात, आता भागात बघितले मग सरे ड्रेनेज आहे तर एका ठिकाणी नाही आहे, एका ठिकाणी गटार आहे त्याला ढाळच नाही आहे, रस्ता आहे तर ड्रेनेज नाही, जुन्या पाईप आहेत. पूर्वीच्या ज्या पाईपा होत्या त्याच पाईपा, आता ज्यावेळेला 20-30 घरं होती तिथं आता 100 घरं झाल्या तर तीच पाईप आहे. पहिले महापालिका, आणि हे बसून मी अधिकाऱ्यांना ठोकणार आहे. पहिले तुम्हाला तिथे ठेवले कशासाठी? आपापल्या प्रकारे जी बी अधिकारी असतील तिने सगळा पहिल्या आपल्या भागाचा अभ्यास करायचा. महत्वाच्या गोष्टी कुठल्या आहेत त्या पहिल्या केल्या पाहिजे. महत्वाच्या, आता रस्ता करायच्या ड्रेनेज कट्टर आहे का ते बघितलं, त्याला ढाळ आहे काय हे बघायची पद्धत आहे का नाही. नुसतं बजेट आणलं, बजेट केलं म्हणजे झालं. या मुलाखतीच्या निमित्तानं नागरिकांना काय आव्हान कराल? मी नागरिकांना हेच सांगतो ना, 2 पैसे आमिषाला बळी पडू नका, सत्य आहे ते बघा. हेच तुम्हालाच प्रॉब्लेम होत्या, तुमचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी आमच्या काय गरीब कार्यकर्ता रिंगणात आलाय, माझं म्हणणं आहे. आज तुम्हीच ओरडतायसा, आणि एवढंच मी सांगतोय का चांगलं नियोजनबद्ध काम करू घ्या. चुकते तिथं चुकते आणि बरोबर आहे तिथं बरोबर तर म्हणा. आज तुम्हाला महिनाभर तुमच्यावर गोड बोलतात, 4.5 वर्ष तुमच्याकडे बघत नाही, तुम्हीच ओरडताय. आणि जनतेची अपेक्षा काय असते राव? पाणी कमी आलं, पाणी आलं नाही, कचरा वाला नाही, गटार जमले, ड्रेनेज जमले, याच गोष्टी आहेत. जुन्या पाईप झालेल्या. आणि प्रशासन पण कधी याचा अभ्यास करतच नाही. तो नुसतं बसून तिथं खुर्च्या सह्या करायच्या झालं बस बोंबलं तुम्हाला. खरोखर बाबा इथे बजेट लागणार आहे का नाही, जनतेचा पैसा आहे, जनतेचा योग्य आणि चांगला वापर व्हायला पाहिजे का नको हे मला सांगा ना तुम्ही. आणि जनतेने पण आवाज उठवायला पाहिजे. जनते का बसत्या, आणि या लोकांना माहीत झाले ना 4.5 वर्ष काय करणार, शेवटच्या वर्षी थोडे 4 महिने आम्हीच दाखवायचं, विषय कट. आणि आपले सण करावे, सणाला माझा विरोध नाही, सण आनंद लुटला पाहिजे, हिंदू धर्म माझा ग्रेट आहे. पण आता चाललंय काय, तुम्ही जे डॉल्बीसाठी महाप्रसादासाठी बांधताय तसं विकास कामासाठी जनतेला मांडा म्हणतोय. लक्षात आलं काय? 2 पैशाला आमिषाला बळी पडला, तुम्ही काय बोलणार आहे सा? आता आम्हाला पण आमिष भरपूर दाखवायला आले, भरपूर केलं, पण आम्ही शिवलं खिशात रुपया नसतोय, गाडी पेट्रोल ढकलत नव्हती. पण स्वाभिमान काहीतरी पाहिजे का नाही, म्हणून स्वाभिमान तेवढा सोडू नका. बाबासाहेब आंबेडकर घटनेत एक दिवस तुम्हाला दिलाय, त्याचा योग्य आणि चांगला वापर करा, तर तो विकास. आणि विकास करताना 3 गोष्टी महत्वाच्या आहेत: प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि जनता. हे तिघे जर एक झालं तरच विकास होणार आहे. आपण नुसतं दुसऱ्याच्या नावानं ओढतोय, मी काय केलं, मी काय करतोय, मी काय केलं, हे बोंबाले सगळं. विजयजी, वेळात वेळ काढून तुम्ही आमच्याशी संवाद साधला, याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तुमच्या पुढील वाटचालीस माझ्या चॅनेलच्या वतीने शुभेच्छा देतो आणि तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.